तर प्री ओपनिंग मध्ये निफ्टी 49 पॉइंट गॅपअप आहे. बँक निफ्टी न्यूट्रल 43 पॉइंट गॅपअप आहे. ओके. तर निफ्टी नियर अबाउट आर ब्रेकर्सचा जो आपला पहिला रेजिस्टन्स आहे 22,072च्या जवळपास ओपन आहे. ओके. तर आपण स्ट्राईक ऍड केलेले आहेत. त्यानंतर आपण बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टी हा पिवोटच्या वर ओपन झालेला आहे, पण बँक निफ्टीचा पहिला रेजिस्टन्स आहे 46,750. तर कालचा मार्केट आपण बघितला पूर्णपणे न्यूट्रल ओपन झाला, सपोर्टही तोडला नाही, रेजिस्टन्सही ब्रेक केलेला नाहीये. ओके. पण आर ब्रेकर्सच्या 5 मिनिट 15 मिनिटाच्या ट्रेडमध्ये तुम्हाला कधी कधी अपॉर्च्युनिटी येतात. त्यात तुम्ही जर लॉट साईज जास्त टाकला तर तुम्ही तिथे पैसे हे पण कमवू शकता. ओके. पण सुरुवातीला तुम्ही फ्रंट पेज ऍपवरच शक्यतो पेपर ट्रेड करा. जे बिगनर आहेत 2 ते 3 महिने पेपर ट्रेड करा आणि त्यानंतरच ऍक्च्युअल ट्रेड हे स्टार्ट करा. तर आपण स्ट्राईक जे ऍड केलेले आहेत निफ्टीचे 22,000चा सी ऍड केलेला आहे आणि ह्याचा हे जे आपल्याला बाय करायचं आहे 194 ला प्रीमियम गेल्यानंतर बाय करायचंय. आणि बँक निफ्टी तर ऑलमोस्ट न्यूट्रल ओपन आहे, पण आज बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. जर निफ्टी बेरिश ट्रेंडला गेला तर 22,000चा पीई मला बाय करायचा आहे 86 ला प्रीमियम गेल्यानंतर. बँक निफ्टी सी जो आहे तो मला बाय करायचा आहे 398 प्रीमियमला गेल्यानंतर. ओके. आणि बँक निफ्टीचा जो पीई 46,600 सेम स्ट्राईक प्राइस घेतलेला आहे मी, 216ला गेल्यानंतर आपल्याला बाय करायचं आहे. ओके. तर 9-14 झालेले आहेत. तर बघूया आपण निफ्टी सी चा मी प्रीमियम चार्ट ओपन करून ठेवतोय. 194 ला गेल्यानंतर आपल्याला बाय करायचं आहे. टार्गेट 230 आहे, 263 आहे, 296 आहे. ओके. 5 सेकंद राहिले मार्केट ओपनला. ओके. तर बघा प्रीमियम कुठे ओपन झालेला आहे 151, 146. ओके. तर प्रीमियम मध्ये अजूनही मुवमेंट नाहीये. इकडे रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. मी तुम्हाला म्हटलेलं होतं की आर ब्रेकरचा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे, पण प्रीमियमचा जो पहिला रेजिस्टन्स आहे 194 तो अजूनही ब्रेक केलेला नाही. त्यामुळे आपण शक्यतो एंट्री इथं अवॉइड केली पाहिजे. बरोबर आहे, कारण प्रीमियम मध्ये अजूनही कोणतीही मुवमेंट आपल्याला दिसत नाही. पूर्णपणे प्रीमियम अजिबात आपल्याला वाढताना दिसत नाहीये. ओके. तर अशा ट्रेड मध्ये शक्यतो जायचं नाहीये जोपर्यंत प्रीमियम मध्ये मुवमेंट येत नाही. भले आपल्याला इंडेक्स चार्ट हा स्ट्रॉंग बुलिश दाखवत असला तर आपल्याला प्रीमियम मध्ये काही मुवमेंट दिसत नाहीये. त्यामुळे शक्यतो आपण एंट्री अवॉइड करायची आहे. ओके. जर 198 ला जर गेला तर मी इथे ट्रेड घेऊ शकतो. ओके. काहीही प्रीमियम मध्ये मुवमेंट नाहीये. बरोबर आहे, एवढा गॅपअप झालेला आहे, पण प्रीमियम ऑलमोस्ट न्यूट्रल आहे. बघा इथे 194, म्हणजे काल जिथे प्रीमियम होता उलट त्यापेक्षाही आणखी कमीच आहे. बँक निफ्टी जरी प्रीमियम स्पॉट चार्टला वाढत असला तरी बँक निफ्टीचा सी बघा मला कधी बाय करायचंय 398 ला मला बाय करायचं. त्यामुळे बँक निफ्टी पण पूर्णपणे मी न्यूट्रलच कन्सिडर करेन. पण थोडं मिड कॅप निफ्टी मध्ये जाऊया. मिड कॅप निफ्टी मध्ये एक चांगली मुवमेंट दिसते, त्याचा एक सी मी इथं ऍड करतोय. फॉर एक्झाम्पल 10,550चा सी हा ऍड करतोय आणि त्याचा मी जर चार्ट ओपन केला कालचा वन डे टाइम फ्रेम जर आपण बघितला इथे दिसतो आपल्याला. आपण जायचंय आर ब्रेकर्सच्या एक्सेल शीट मध्ये. मिड कॅप निफ्टी मध्ये काल तो हाय जाऊन आलेला होता प्रीमियम 91.60, म्हणजे मी इथे घेईन 92, 38 लो अँड 73 क्लोज. 97.33 जे 98 ला आपण हा बाय करू शकतो. इथे आपण एक 5 क्वांटिटी टाकूया.
98, 99, 100, आपण 100ला इथं ऑर्डर टाकून ठेवूया. बघा, म्हणजे जरी मिड कॅप निफ्टी राईज होत असला तरी पण आपल्याला बाय कधी करायचंय बघा, 100ला बाय करायचंय. आणि 100ला म्हणजे 97.33 हा रेजिस्टन्स आहे प्रीमियमचा. 98 लाही तुम्ही बाय करू शकता. आपण आणखी सेफेस्ट साईड घेऊया, 100 घेतलेला आहे आपण. आणि त्याचा टार्गेट आहे 121, 121 हा त्याचा टार्गेट आहे. पण आणखी त्यात ही मोमेंट आपल्याला दिसत नाही. 88, 89 पर्यंत आहे आपली बाईंग. 100ला आहे, तर आपण चेक करूया 100ला हा बाय होतो का, किंवा 100 पर्यंत त्याचा प्रीमियम जातो का. तर निफ्टी, बँक निफ्टी तर मी म्हणेन पूर्णपणे न्यूट्रल आहे. आपले ऑर्डर आता इथे पडलेले आहे. 100ला गेला तर हे 5 क्वांटिटी माझ्या इथे मिडकॅप निफ्टीचे बाय होतील. पण पहिले 5 मिनिटाचा जो टाइम फ्रेम संपतो तिथून थोडा मार्केट पुन्हा रिव्हर्सलला येतो. बघूया जर मिडकॅप निफ्टीच आपल्याला पोझिशन मिळते का. आपण मिडकॅप निफ्टीचा चार्ट ओपन करूया. निफ्टी मिड सिलेक्ट आहे मिडकॅप निफ्टीचा चार्ट बघा. निफ्टी मिड सिलेक्ट. तर ऍक्च्युअल 10,600 पर्यंत त्याची प्रोबॅबिलिटी आहे मूव्ह होण्याची. 10,600. पण 10,600 ला गनचा एक रेजिस्टन्स आहे, तिथून तो पुन्हा फॉल होण्याची शक्यता आहे. आता आपण जर 5 मिनिटाचा टाइम फ्रेम बघितला, 5 मिनिटं कंप्लीट होतील. बरोबर आहे. 5 मिनिटाचा टाइम फ्रेम बघितला आणि आपण जर 5 MA लावून ठेवला तर इथून थोडा पुन्हा रिव्हर्स खाली येण्याचे चान्सेस आहेत. आता 5 MA इथं खाली आहे आणि कॅन्डलची ओपनिंग इथं आहे, त्यामुळे प्रोबॅबिलिटी आहे पुन्हा इथे थोडा करेक्शन येण्याची. जर गेलास वर तर आपला 100ला बाईंग होईल. चेक करूया. करेक्शन घेत चालला तो. 5 MA ला रिस्पेक्ट करायला तो खाली येईल. ओके. आपला टार्गेट किती आहे बघा. जर 100 क्रॉस केला तर हा जाईल 121 पर्यंत. त्यानंतर 121, 122 कन्सिडर करू. 122 पर्यंत तो जाईल प्रीमियम. 122. आणि तो जर क्रॉस केला तर 152. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जर आपण बघितलं तर पहिली 5 मिनिटाची कॅन्डल 163 हाय, 81 लो, 82.
मनी कंट्रोल मध्ये बघूया आजचा टॉप गेनर. अदानी पोर्ट हा टॉप गेनर मध्ये आलेला आहे. निफ्टी बँक निफ्टी पूर्णपणे न्यूट्रलला आहे. अदानी पोर्ट पण बरोबर गनच्या रेजिस्टन्स पासून रिजेक्शन दिलेला आहे, त्यामुळे याच्यात सध्या तरी काही ट्रेड नाही. युपीएल टॉप लुजर आहे. तर युपीएल 463 ब्रेक केलेला आहे. आता त्याचा खाली जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे 452 पर्यंत. ओके, गन नुसार तो 463 ब्रेक केलेला आहे. मग जर इक्विटी मध्ये मी युपीएल काय करेन, सेल करेन, बरोबर आहे. आपण एक 100 क्वांटिटी सेल करूया. ओके, तर इक्विटी मध्ये तुम्ही तो काय करू शकता, सेल करू शकता. ह्याचा स्टॉप लॉस काय असेल, आता कोणता रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे, जो सपोर्ट ब्रेक केलेला आहे 463. आता सपोर्ट बिकम रेजिस्टन्स, तोच आपला स्टॉप लॉस असेल 463. तर इथं आपण स्टॉप लॉस लावून ठेवायचा. लिमिट प्राइस 463, फिगर प्राइस 463.50. आपण 462 घेऊया, हा 464 घेऊया आणि हा 463 घेऊया. ज्यावेळी 5 चा गॅप तयार होतो कॅन्डल मध्ये, त्यावेळी कॅन्डल ही रिव्हर्स जाते. ओके, तोही थोडा पाठ लक्षात ठेवा. जर सेल कसं करायचा हे पाठ सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. जर सपोर्ट ब्रेक केला तर इक्विटी मध्ये तुम्ही सेल करू शकता. आज थोडे होप्स मिड कॅप निफ्टी मध्येच वाटतायत. निफ्टी बँक निफ्टी मध्ये तरी काही मुवमेंट दिसत नाहीये. ओके, तर बघूया मिड कॅप निफ्टी जर 100 क्रॉस केला तर आपल्याला काही मुवमेंट इथे भेटेल. अदानी पोर्ट अजून तिथूनच रिजेक्शन देतं. एवढं वेळ आपल्याला वेट करावं लागतं ट्रेडिंग मध्ये. जोपर्यंत सिग्नल मिळत नाही तोपर्यंत ट्रेड करण्यात काही अर्थ नाही. निफ्टी पुन्हा प्रीमियम वाढत चाललेला आहे. निफ्टीचा सी आपल्याला बघा कधी घ्यायचा आहे, 194 ला घ्यायचं आहे. मिड कॅप निफ्टी 92 तोडला. बऱ्याच वेळा 92 प्रीमियमला तो रिजेक्शन देत होता. निफ्टी ही मुवमेंट द्यायला चालू केलेली आहे. निफ्टीचा चार्ट बघूया आपण. म्हणजे इकडे रेजिस्टन्स सोडलाय, पण प्रीमियमचा रेजिस्टन्स जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत ट्रेड घेण्यात काही अर्थ नाही.
मिड कॅप निफ्टी 93 प्राइसला पुन्हा रिजेक्शन देत चाललेले आहे. निफ्टी सी पुन्हा 164 ब्रेक होत नाहीये. ऑप्शन बाईंगला प्रॉपर प्रीमियमची मुवमेंट होणं फार महत्वाचे आहे, हे कधी लक्षात ठेवा. स्पॉट चार्टवर किती जरी स्ट्रॉंग कॅन्डल दिसत असेल पण प्रीमियम मध्ये जर मुवमेंट होत नसेल तर आपल्याला प्रॉफिट होणार नाही. त्यामुळे हा जो आर ब्रेकर्सची मेथड आहे हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने युजफुल होईल. प्रॉपर ब्रेकआउट मिळाला प्रीमियमचा, इकडे तर सिग्नल दिलेला आहे. स्पॉट चार्टने तर सिग्नल काय दिलेला आहे की ट्रेंड बुलिश चालू झालेला आहे, पण प्रीमियमचा जो काही रेजिस्टन्स आहे तो आणखीही ब्रेक झालेला नाही. बँक निफ्टी मध्ये चांगली मुवमेंट येत चाललेली आहे. 194 ला आपल्याला बाय करायचंय. बँक निफ्टीची ऑर्डर आपण टाकली. मिड कॅप निफ्टी मध्ये मुवमेंट नाहीये, ती कॅन्सल केली. सॉरी, निफ्टीची ऑर्डर आपण टाकलेली आहे. 22,136 हा पुन्हा एक रिजेक्शन आहे. पुन्हा 5 आणि कॅन्डल मध्ये गॅप आहे बघा. ज्यावेळी असा गॅप तयार होतो त्यावेळी पुन्हा तो 5 ला रिस्पेक्ट करायला खाली येतो. बऱ्याच वेळ तो साइडवे राहतो, प्रॉपर मुवमेंट देत नाही. 5 हे लावून घ्या प्रत्येकाने. हा जो इंडिकेटर फार इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला कळून येतं की तुम्हाला एक्झिट कधी करायचं. समजा तुम्ही इथे एंट्री घेतलाय, प्रॉफिट होतोय आणि 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये समजा कॅन्डल संपत आली आणि तुम्हाला कळत चाललेलं आहे की 5 आणि पुढच्या कॅन्डल ओपनिंग मध्ये गॅप तयार होणार आहे, तर शक्यतो प्रॉफिट बुक करा. किंवा तुमच्या समजा लॉट, समजा 5 लॉट असतील तर 4 लॉटचा तर प्रॉफिट बुक करा, 1 लॉट तुम्ही ठेवू शकता. अदरवाईज तो जर 5 ला रिस्पेक्ट करायला खाली आला तर तुमचा सगळा झालेला प्रॉफिट लॉस मध्ये कन्वर्ट होतो. 9:32 झाले, आपल्याला आणखी सिग्नल नाहीये. तोपर्यंत आपण एक 15 मिनिटामध्ये आर ब्रेकर्स बघूया बँक निफ्टीचा. तिथेही आपल्याला काही मुवमेंट दिसत. 5 मिनिटामध्ये चेक करूया. 5 मिनिटामध्ये बँक निफ्टी हाय जाऊन आली 233.
देन 206, देन 227, 238 गेला, 238 क्रॉस झाला, 249 टार्गेट आहे. तो जाऊन पण आला बघ. म्हणजे इथं कॅल्क्युलेशन आपल्याला थोडं स्पीड मध्ये करावं लागतं. आता 249 जर क्रॉस केला तर आपण बघूया. म्हणजे 250 जर क्रॉस केला तर 265 पर्यंत तो जाईल. तर एवढं फास्ट कॅल्क्युलेशन पण आपल्याला करावं लागतं. पण ऑर्डर लावून ठेवूया 250. पण ह्याची व्हॅलिडिटी किती आहे? फक्त 2 मिनिट राहिले आहेत. 9:33 बरोबर टार्गेट हिट करून तो रिजेक्शन. 238 क्रॉस केल्यानंतर कुठेपर्यंत जायला होतं? 249. गेला 257. टार्गेट किती आहे आपलं? 265. 259 जाऊन पण आला असेल तो. 61, 70 पोझिशन काढून टाकूया. 2 लॉटला आपल्याला 475, म्हणजे तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये पण करू शकता. 270 पर्यंत जाऊन. आता निफ्टी 189 ला आलेला आहे. बघूया काय होतं. आपली बाईंग 194 ला आहे. पुन्हा 5 मिनिटाचा, 5 मिनिटाची कॅन्डल. तुम्ही जर 15 मिनिटाले आर ब्रेकर्स करू शकता, 5 मिनिटाले करू शकता. फक्त कॅल्क्युलेशन फास्ट घेणं, ऍप वापरता आलं पाहिजे, फास्ट एंट्री घेता आली पाहिजे. ओके, तरच तुम्ही ती मोमेंट कॅच करू शकता. $192.60 पर्यंत तो जाऊन आला, पण 194 आपण बघतोय की 194 ला अजूनही तो गेला नाही. तर पुन्हा रिव्हर्स आला. 5 MA ला टच करायला प्रीमियम किती स्पीडनी कमी होत चाललेले आहेत बघा. तुम्ही इथेही 5 मिनिटाचे जर कॅन्डल बघितलात बघा आता, 5 मिनिटामध्ये तो किती हाय जाऊन आला? 271. जर 5 मिनिटाला हे तुम्ही करू शकता. 271, 224, 266, 284 ला तुम्हाला बाय करायचं. पुढचा किती आहे? 284. तो क्रॉस केला तर कुठपर्यंत जाईल? 300. पण याची व्हॅलिडिटी किती वाजेपर्यंत आहे आता? 9:40 पर्यंत. पण निफ्टीचा चार्ट बघूया आता. कारण निफ्टी वर तर चाललेला आहे, त्याचा एक इमिजिएट रेजिस्टन्स आहे 22,136 चा.
93-94 आपली एंट्री झालेली आहे. आता याचा टार्गेट किती आहे? 230. पण सगळ्यात महत्वाचा पार्ट, मी एंट्री घेतलेली आहे 5 पॉईंट, म्हणजे 189 ला मी बाहेर पडणार आहे. 5 पॉईंटचा स्टॉप लॉस, एक्झिट. लक्षात ठेवा, एक्झिट केलं मी, बरोबर आहे. 5 पॉईंट पेक्षा जास्त वेळ थांबायचं नाही. आता पुन्हा 194 क्रॉस केला तरच मी एंट्री घेईन. हे हे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. ओके, कारण जर तो रेजिस्टन्स ब्रेक केलाय तर तो जायला पाहिजे प्लेन मध्ये, प्लेन जायला पाहिजे, त्याचा मूड असला पाहिजे, तर तो नेक्स्ट टार्गेट पर्यंत जाईल. तर तो जात नसेल, 5 पॉईंटला तुम्हाला एक्झिट करायचंय, जास्त वेळ होल्ड ठेवायचा नाही. तर मी तर पुन्हा 5 लॉट कितीला बाय करतोय? 194. पुन्हा मी ऑर्डर टाकतोय. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. जर मार्केट रेजिस्टन्स तोडतोय, स्टक राहायचं नाही की बाबा तो आता वर जाईल. आपल्याला फक्त काय करायचंय, कमीत कमी लॉस मध्ये एक्झिट व्हायचं. ओके. बघ, मी आपण एक्झिट झालो म्हणून बरं झालं, नाही तर आपला भरपूर लॉस मोठा झाला असता. तर हा पार्ट कधीही लक्षात ठेवा. मार्केट जर ट्रेंडिंग असेल आणि तुमचा ट्रेड प्लॅनने सिग्नल दिला, तुमचं काम एंट्री घेणं आहे. ओके, आणि तुम्हाला मॅक्स 5 पॉईंट लॉसला बाहेर पडणं इम्पॉर्टंट आहे. ओके, तर हे हे समजून घ्या. बरोबर आहे. पुन्हा एंट्री दिला, पुन्हा एंट्री घ्या, पुन्हा 5 पॉईंटलाच तुम्हाला एक्झिट व्हायचंय. त्याच्यापेक्षा जास्त वेळ थांबायचं नाही. कारण मार्केट हे त्याच्या मूड मध्ये चालतो, आपण तिथे एंट्री घेतोय, बरोबर आहे. जर तो प्रॉपर मोमेंट दिला तर आपल्याला नक्कीच तिथे प्रॉफिट होतो. आपलं काम आहे सिग्नल दिल्यानंतर एंट्री घेणं आणि स्टॉप लॉसला रिस्पेक्ट करणं. जसं आता बँक निफ्टीच्या सीईनी बघा, जसं सिग्नल दिला तो डायरेक्ट मला प्रॉफिट मध्ये नेला, बरोबर आहे. पण इथेच निफ्टीच्या सीईनी सिग्नल दिला, पण तो रिव्हर्स आला. रिव्हर्स आल्याला आपण काय करायचं, एक्झिट करायचं. त्यावेळी लॉस होतो, लक्षात ठेवा. आपल्याकडे खोप्स असतात की आपल्याला इथपर्यंत मार्केट वर जाईल, बरोबर आहे. तर समजून घ्या, जर मार्केट रिव्हर्स येत असेल, आपल्या अपोज जात असेल, तर आपण ते ऍक्सेप्ट करून लवकरात लवकर एक्झिट होणं महत्वाचं आहे. आता ऍज पर आर ब्रेकर्स थेरी,
22,072 ब्रेक केला तर त्याची मोमेंट प्रोबॅबिलिटी कुठपर्यंत जाईल? 22,136 पर्यंत. 22,124 पासून रिटर्न आला. म्हणजे तो रेजिस्टन्स आधीच तयार केला आणि 5 कॅन्डल मध्ये पण गॅप होता. त्यामुळे तिथून पुन्हा आपल्याला काय भेटला? रिजेक्शन भेटला. मुवमेंट नक्की येईल, पण आपल्याला पुन्हा वेट करावं लागतं अपॉर्च्युनिटीचे. बँक निफ्टी चांगल्या मोमेंट मध्ये चाललेली आहे. प्रीमियम वाढत चाललेले आहेत. आता 9:45 ला आपण हाफ आवरचा ट्रेड प्लॅन बनवायचा, किंवा तुम्ही 15 मिनिटाचा, मी बेटर म्हणेन तुम्ही 15-15 मिनिटाला जरी ट्रेड प्लॅन बनवला तरीही चांगला. तर आपण बँक निफ्टीच्या 15 मिनिटात 285 चांगली मोमेंट बँक निफ्टी मध्ये दिसत आहे. आपल्याला 398 ला बाय करायचं आहे बघा. पुन्हा 191 ला गेलेलं आहे. 9:45 झालेले आहेत. तर बँक निफ्टीत आपण 15 मिनिटाचा ट्रेड प्लॅन बनवूया. हाय जाऊन आलेला आहे 299 पॉईंट समथिंग, म्हणजे आपण 300 घेऊया. लो 224 आणि क्लोज 282. 314 ला एंट्री आहे. कितीला एंट्री आहे? 314. 313.33, 314, 316 आपण ठेवूया. पुन्हा एंट्री मिळाली बघा आपल्याला. पुन्हा आता आपण इथे स्टॉप लॉस लावून ठेवून टाकायचं. स्टॉप लॉस 190, 188 ला आपला स्टॉप लॉस हिट होऊन जाईल. हे समजून घ्या, आपल्याला ट्रेड घ्यायचं आहे, स्टॉप लॉस हिट झाला आपला. ओके, पण कमीत कमी लॉस मध्ये आपल्याला एक्झिट करायचं हे लक्षात ठेवा. ओके. बऱ्याच जण म्हणतात सर स्टॉप लॉस लावलं की स्टॉप लॉस हिटच होतो, पण ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये 2-3 वर्ष राहचाल त्यावेळी तुम्हाला खरंच लक्षात येईल की आपण जे स्टॉप लॉस लावतो ते फार बेनिफिट आहे. आपला पूर्ण बॅलन्स वॉशआउट होऊन तो वाचतो. त्यामुळे कधीही स्टॉप लॉस लावा. मिड कॅप निफ्टीचा प्रीमियम तिथेच टच झाला. बँक निफ्टीचा प्रीमियम
मोमेंट देतोय, पण ज्या ज्यावेळी 5 MA कॅन्डल मध्ये गॅप होतोय त्याच्यावेळी त्याच्यामध्ये प्रॉपर मोमेंट येत नाही. इथे तुम्हाला दिसून येते बघा, 5 MA कॅन्डल मध्ये गॅप आहे, तो गॅप रिकव्हरला खाली येतोय, पुन्हा पॉइंट मध्ये पुन्हा आपल्याला प्रीमियम मध्ये काही मोमेंट दिसत नाही. मार्केटमध्ये तुम्ही थांबल्यानंतर तुम्हाला एक मोमेंट अशी येते की तुमचा पूर्ण लॉस कव्हर करून तुम्हाला प्रॉफिट मध्ये नेतात. फक्त आपलं काम आहे ज्या ज्यावेळी ट्रेड प्लॅन सिग्नल देतं एंट्री घेणं, ट्रेड तयार करणं. ओके. आता जर मी निफ्टी सीईचा बघतोय 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम नुसार, मला आता त्याची एंट्री कधी घ्यायची. जर 194 ला कंटिन्यू तो रिजेक्शन देतोय म्हणजे बघा इथे 195 हाय जाऊन आलाय 15 मिनिटामध्ये, लो 172 आणि क्लोज झालेला आहे 190. जे 200 ला ऍक्च्युअल त्याची बाईंग आता येईल. 200 15 मिनिटाच्या याच्यामध्ये. आता जर मी ते 5 मिनिटामध्ये केलं तर 5 मिनिटामध्ये बघा, हाय जाऊन आला 292, लो 266, क्लोज 278, 292 ला एंट्री आहे. 3 लॉट 292. 5 मिनिटामध्ये म्हणजे 9:55 पर्यंत त्याची व्हॅलिडिटी आहे. 292 तोडून परत रिटर्न खाली आला वर. म्हणजे कुठपर्यंत जाऊन आला तो बघा, 300 त्या जवळपास तो जाऊन आला. बरोबर आहे. तर इथं आपण इथे स्टॉप लॉस लावून टाकूया. 290, 280चा स्टॉप लॉस लावून टाकू. 279, 280. म्हणजे तेवढं फास्ट आपल्याला एक्झिट पण करायला पाहिजे होतं. तो 300 पर्यंत जाऊन आला होता. ओके. लक्षात आलं सगळ्यांना. तर तुम्ही आर ब्रेकर्सने करू शकता, फक्त थोडं फास्ट एंट्री फास्ट एक्झिट ठेवा. इथे आपला जो 400 प्रॉफिट झाला होता तो झालेला आहे. ओके. ह्याच्यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं, स्टॉप लॉस लावून ट्रेड करा, एंट्री तुम्हाला मिळतं, कॅल्क्युलेशन फास्ट करा. बरोबर आहे. पण पहिली प्रायोरिटी कशावर द्या, कमी लॉस मध्ये बाहेर पडण्याची. ओके. तर जेवढ्या लवकर कमी लॉस मध्ये बाहेर पडचाल तेव्हा पुढच्या अपॉर्च्युनिटीला तुमचा तो लॉस कव्हर फास्ट होईल आणि पुन्हा तुम्ही प्रॉफिट मध्ये जा. ओके. तर आजचा सेशन इथेच थांबवतो. आपण बघितलं आता ही बँक निफ्टीमध्ये चांगली मुवमेंट दिली, पण आपण एक्झिट लवकर केलेलं नाही. 300 ला तो जाऊन आला, पण आपण त्याच्या नंतरनं बघितलं, म्हणजे जोपर्यंत आपण
पोझिशन पर्यंत येत होतो तोपर्यंत तो प्रॉफिटचा लॉस मध्ये. पण आपण उद्या पुन्हा लाईव्ह सेशन मध्ये कंटिन्यू करूया. तर उद्या पुन्हा निफ्टीची एक्सपायरी, आज बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, बँक निफ्टी मध्ये मोमेंट दिसत आहे. पण जर मी म्हणेन बँक निफ्टी जरी बुलिश झाला तरी आपल्याला बँक निफ्टीचा सी कधी बाय करायचा लक्षात ठेवा, 398 ला बाय करायचा, म्हणजे नियर अबाउट 400 ला आपल्याला बाय करायचंय, हे लक्षात ठेवा. ओके, तोपर्यंत मी म्हणेन की मार्केट हा न्यूट्रल आहे. 15-15 मिनिटांमध्ये कॅल्क्युलेशन फास्ट करा, एंट्री फास्ट घ्या, एक्झिट फास्ट घ्या. ओके, चालेल. बाकीचा पार्ट आपण उद्या पुन्हा कंटिन्यू करू. थँक्यू.